नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असे पाहायला भेटणार आहे की आता आनंदी आणि बेनारे हे दोघंही ज्या ठिकाणी आनंदी आणि त्या गुंडाची झटापट झालेली असते तेथे पोचतात. आणि त्यावेळेस सर्वात आधी आनंदीला तिथे जो खिस्सा फाटलेला असतो तो भेटतो आणि त्यानंतर त्याच्या पुढे आय कार्ड देखील एक भेटते. आणि ज्यावेळेस मग तिथे आय कार्ड उचलते आणि मग ती बेनारेला म्हणते की त्या दोन गुंडांपैकी हाच एक तो गुंड होता, हे मला नक्की माहीत आहे. त्यावेळेस मग बेनारे म्हणतो, हाच आहे का नक्की? ती म्हणते, हो, कारण की आमच्या दोघांच्या झटापटीत मी त्याचा खिस्सा असा ओढला होता आणि त्याच वेळेस हे आय कार्ड खाली पडलेले होते. आणि त्यानंतर मग इकडे असे दाखवण्यात आले आहे की आता सार्थक, रेश्मा आणि घरातील सर्वजण जेवायला बसले असतात. आणि त्याच वेळेस सार्थकला आनंदीचा फोन येतो आणि मग रेश्मा विचारते की कोणाचा फोन आहे. त्यावेळेस मग सार्थक म्हणतो की आनंदीचा फोन आहे. आणि त्यावेळेस मग रेश्मा म्हणते, पण जेवायला ताट वाढले आहे. परंतु तिचं काही न ऐकता सार्थक तिचा फोन उचलतो आणि मग डायरेक्ट म्हणतो पोलीस स्टेशन. आणि त्यानंतर मग लगेच तिथून निघून जातो आणि पोलीस स्टेशनला पोचतो. आणि त्यावेळेस मग पोलीस म्हणतात की या मॅडमला तेथे आय कार्ड सापडले आहे आणि म्हणतात की हे बोलतात ते खरं असू शकतं, कारण की हा एक सराईत गुंड आहे आणि आम्ही याच्या शोधात होतो. आणि त्यानंतर मग ते त्या ड्रायव्हर काकांना सोडतात. आणि मग त्यानंतर मग आनंदी मग ते ड्रायव्हर दादा म्हणत असतात की आनंदीला की मी तुमचं खूप आभारी आहे आणि हात जोडीत असतो. त्यावेळेस मग आनंदी म्हणते की याची काहीच गरज नाही, आपण तर एकाच कंपनीत काम करतो ना, मग आपण तर हे एकमेकांसाठी एवढं करायलाच हवं. आणि त्यानंतर मग आनंदी आणि सार्थक बाहेर येतात. त्यावेळेस मात्र सार्थक हा आनंदीवर खूपच इम्प्रेस असतो आणि म्हणत असतो की तुम्ही किती धाडसी आहात आणि तुम्ही हे सर्व कसं केलं, तुमच्याकडं वाटत नाही असं की तुम्ही आशा असाल. त्यावेळेस आनंदी म्हणते, आशा म्हणजे? त्यावेळेस मग सार्थक म्हणतो की नाही, तुम्ही इतक्या शांत लाजाळू आहात आणि एवढं धाडसाचं काम केलं की एकदम त्याच्यावर झपट मारून त्याचा किस्सा वगैरे फाडून घेतला. मला हेच खूपच अजब वाटत आहे आणि तुमच्यामुळं खरंच खूप हे झालं. आणि परत मग आनंदी म्हणते की बास झालं आता आभार मानणं. त्यावेळेस आता सार्थक म्हणतो की हे बॉस म्हणून, पण एक मित्र म्हणून म्हणतो की तुम्हाला काय गरज होती हे सर्व करण्याची. मग त्यावेळेस आनंदी म्हणते, अहो पण ते बॉक्स नेत होते आपले. त्या सार्थक म्हणतो, त्या बॉक्सपेक्षाही कितीतरी खूप पटीनं तुम्ही जास्त महत्त्वाचे आहात माझ्यासाठी आणि तुम्हाला जर काही झाले असते तर मग मी काय केले असते, असे म्हणतो. त्यावेळेस मात्र आनंदी सार्थककडे पाहतच असते. तर अशा प्रकारचा भाग आपल्याला पाहायला भेटणार आहे.